ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. 15 डिसेंबरपासून गेले महिनाभर निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम तारीख 30 डिसेंबर होती. त्यामुळे अवघ्या पंधरवड्यातच भाजप, शिवसेना, महायुती आणि दोन्ही ठाकरे सेनेच्या सोबतीने लढणारी शरद पवारांची राष्ट्रवादी तर स्वबळावर लढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अपक्षांनी जमेल तसा प्रचार केला. यात ठाण्यात एकही चारही सभा न घेता प्रचारात महायुतीचंच वरचढ असल्याचं दिसून येत आहे. आता प्रचार थांबला असला तरी छुप्या बैठका आणि गाठीभेटीतून अर्थक कारणाला जोर आलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 33 प्रभागामध्ये एकूण 131 जागांसाठी राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. उमेदवारी माघारीची तारीख 3 जानेवारी होती. त्या दिवशी 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीवरूनच बरेच रणकंदन माजून प्रचाराऐवजी बिनविरोध निवडीचाच मुद्दा ठाण्यामध्ये अग्रस्थानी होता. साधारणतः 4 जानेवारी नंतरच प्रचार, रॅली आणि मेळावा बैठका सुरू झाल्यात. महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 2 रोड शो, मंत्री नितेश राणे यांची रॅली वगळता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत गडकरी रंकायतांमध्ये झाली. मात्र महायुतीच्याहीच एकही जाहीर सभा झालेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीमध्ये बाईक रॅलीतून मतदारांशी संवाद साधलाय. भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकर यांनी स्थानिक आमदारांच्या चौक सभा पार पाडल्यात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि बाळामामा म्हात्रे यांच्या प्रत्येकी 2 जाहीर सभा पार पडल्यात. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने रोड शो करण्यात आलाय. आव्हाडांनी कळवा मोगऱ्यामध्ये तळ ठोकला होता. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची एक जाहीर सभा पार पडली आहे. वंचितकडून सुजाता आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये एक सभा पार पडली आहे. ठाण्याचा विश्वास आता आपण साहित्य वाटप करतो. ईव्हीएम मशीन देतोय, म्हणजे बॅलेट आणि कंट्रोल युनिट देतोय. त्याच्यामध्ये जे साहित्य लागतं, जे मतदान केंद्र प्रस्थापित करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य आपण त्यांच्याबरोबर देतोय. आता माझ्या 2 म्हणजे एकूण 12 टीम ज्या आहेत आणि 24 टीम ज्या आहेत आता मी रवाना करतो आहे. अशा 215 टीम आता एक अर्धा तासामध्ये आम्ही रवाना करू. मतदान सुरक्षित व्हावं यासाठी काय दक्षता घेतलेली आहे? सुरक्षित यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज आहे. पूर्ण CCTV कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत. कुठेही गैरप्रकार घडणार याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे. कोपरी प्रभाग समितीमध्ये 1850 कर्मचारी अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी पण आहेत आणि पोलिंग ऑफिसर्स पण आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यामुळे तो VA नाही.